बटून बॅगा माझ्या भावाने मागे टाकल्या. चला बघूयात कसं आहे, टेस्ट कशी आहे. आम्ही चाललो पिकनिकला आणि ही आहे किमया. आधीच्या ब्लॉगमध्ये पण होती, तर तुम्ही हिला ओळखतच असाल. आणि मी किमयाची मम्मी आणि माझा भाऊ आहे, तो बॉम्बे सेंट्रलला थांबला आणि आम्ही दादरला. सो असं आम्ही सगळे एकत्र पिकनिकला चाललो आहे केरळला. आणि श्वेता आहे माझ्या आत्याची मुलगी. दाखवेल असेल तुम्हाला ट्रेनमध्ये गेल्यावर. आणि हा खूप पाऊस आहे, खूपच पाऊस आहे. मे महिना आहे तो बोलणारच नाही, इतका भयानक पाऊस आहे. असं पिकनिकला जाताना पाऊस तर पाहिजेच. चला मग आम्ही काय एन्जॉय करतोय, कसं रिसॉर्ट आहे आणि जेवण कसं आहे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वॉइस ओव्हर शेरी आगे 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 फाइनली बैठ इधर बैठ जा. ले आगे बस. हाँ फाइनली. हाय शेरी बाबू काय रे बा, बहिणीला 7 वाजल्यापासून बसवलीस. हे आम्ही दिसतोय का बरोबर ह्याच्यात? बघ मी आता दिसतोय. श्वेता फायनली भेटली. हो गया शुरू, हो गया शुरू. आम्ही पागल. काय 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 लाजला माझा बाबू. इधर देखो ना, इधर जास्ती आता स्क्रीनिंग टाइम जास्ती आहे, तर शाळेत गेल्यावरती नाही. खेळा खेळा. तोंडावर हात घे. शायनिंग तोंडावर हात घ्यायचा बियर. पण मग खाणं पिणं ह्या लोकांची अशीच मस्ती चालू राहणार आहे ट्रेनमध्ये. हे तुला पण येतं, तुला पण येतं बाबू. तेरा नाम बता इन लोग को, नाम बता. बियान काय वेगळंच चालतो. काय म्हाताऱ्याला दुसरा ये देखिए मैंने कुछ नहीं, मैंने कुछ मम्मा ने मारे से नको मारू.
हातात द्यायचो, असं नाही द्यायचं. हा असं हातात, आपण कसं करत असो. खाजूया काय रे शिल्पी क्या लगा रे क्या लगा चलो ए ऐसे डान्स करना आहे गेला. फायनली मी म्हणजे मी नाही, फायनली आम्ही पोचलो केळव्याला. चला बापरे जिना चढून लागला. ए अभि ए श्वेता आता उतरायचं आहे ना. देखो बेचारा श्वेता का हस्बैंड, कितनी वाइफ की उसको परवाह है क्या है. बटून बॅगा माझ्या भावाने मागे टाकल्या. बॅगा टाकून त्यांनी मला उचलून मागे टाकलं. तू नक्की ब्लॉगिंग सांगतोयस की वार्ता सांगतोयस. वार्ता सांगता बातम्या तर आम्ही पोचलो आता केळव्याला तांडेल रिसॉर्टमध्ये. खूप चांगलं होतं रिसॉर्ट, मला तर आवडलं. महत्त्वाचं तर रूम्स आहेत ना तिकडचे खूप क्लीन होते, त्याच्यामुळे चांगलं वाटलं. म्हणजे गैरसोय नव्हती, प्रॉपर सर्विस होती सगळं, आणि जेवण पण चांगलं होतं. परत मासे होते ते पण फ्रेश होते, तर मजा आली. सगळं एकंदरीत छानच होतं. आणि तुम्ही बघताय इथे नारळाची झाडं होती, परत झोपाळा आणि सगळ्या गोष्टी. तर गेल्या तर मी नाश्ता केला, चपाव घेतला आजांनी, आणि पोहे पण छान आहे, टेस्ट छान आहे. त्याच्यावरूनच कळतं की जेवण पण चांगलं असेल है ना, टेस्ट चांगली आहे. कोण आहे ती? तो बघ ना, तो ओल्ड वाला तो वरळीचा आहे. तिथे बाईला ओळखल्यासारखं वाटतं ग, असं बघितलं. अगं ते लोक पण बिर्डीचा इथलंच आहे. 51 मध्ये ना तो बोलतो ना, चल छुट्टिया. चिकन सुक्का, चिकन रस्सा आणि सलाड आणि फेवरेट पापड आणि तांदळाची भाकरी, सोलकढी पण आहे आणि सोलकढी. चला बघूयात कसं आहे, टेस्ट कशी आहे. भाकरी थोडीशी पिठू म्हणजे पीठ लागतं, जास्त हाताला लागते. म्हणजे पिठासारखी लागते पण ठीक आहे. काय भाकरी रस्सा पण छान आहे. म्हणजे आपण गावच्या पद्धतीने कसं बनवतो तशा स्टाईलचंच आहे, गावच्या स्टाईलचं. छान आहे.
आई ना आपण रिअल मध्ये असं शेजारी शेजारी राहायला असतो तर खाल्लं बाबा श्रीखंड बस फक्त बोल आप जर शूट नाही करत असं रिअल मध्ये पाहिजे होतं ना बाकी प्रवास पण जवळ आहे मस्तपैकी बरं वाटतं आता जरा मोठी को बोल मम्मी को बोल चल दो मोटे तू छोटा वो मेरी बहन है उसकी ए क्या बोलते रे मोटी मोटी कौन है मोटी और तू कौन है तू कोण आहे पागल ते पत्र आणि पत्रावरती ना झावळे टाकतात त्यांनी गवताचे थंड वाटतं बिलकुल गरम होत नाही इकडे आणि केळवा जरा म्हणजे असं गावच आहे तर त्याच्यामुळे वातावरण खूप थंड आहे इकडे गरमा बोलते आम्ही आलो आता बीचवर तो अभि हा चला आता आम्ही निघालो घरी जायला खूप मजा तर आली पण आता घरी जायला फार थकायला होतं आम्ही चाललो घरी तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला आणि हे बघा सगळे आम्ही रेडी झालो आहे ट्रेनची वेट करतो आहे 12:18ची ट्रेन आहे आणि आम्ही आता चाललो तर मजा आली काल पण खूप मजा आली आम्ही इथे येताना खूप म्हणजे कसं असणार आहे काय पिकनिक असं सगळं एकदम मजेशीर होतं सगळ्या काय एनर्जी होती आणि आज आमची एनर्जी डाऊन झाली आहे आता खूप कंटाळा आला आहे खरं तर पण असो सो मस्त होता एक्सपिरियन्स छान होता रूम वगैरे आणि जेवणसुद्धा छान होतं तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर अँड सबस्क्राईब बाय शरी मछली जल की रानी बोल मछली जल की रानी बोल शरी तू यही कर